अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कचा तिसरा वर्धापन दिन आणि शिवशाही महारत्न पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथील योग भवन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलताताई रोंगे, माजी सभापती सोमनाथ अवताडे, आमदार अभिजित पाटील यांचे बंधू आनंद पाटील, डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत, समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे समर्थ भक्त पुवा कुलकर्णी गुरुजी, पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, उद्योगपती अनिल इंगवले, शिवशाही न्यूजचे मुख्य संपादक सचिन कुलकर्णी, कार्यकारी संपादक मनीषा कुलकर्णी, समाजसेविका चंदना येळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वारकरी सांप्रदायिक पद्धतीने कंद लावून आणि औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। श्री विठ्ठल देवर्षी नारद आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शिवशाही महारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। यामध्ये अभिनय क्षेत्रासाठी अजय तापकिरे, सामाजिक कार्यासाठी शरद पवळे, वीर मातेचा सन्मान वृंदादेवी गोसावी, आदर्श माता जयश्रीताई पाटील, तर उद्योग, पत्रकारिता, शिवकालीन, क्रीडा, कृषी, वैद्यकीय, धर्माचरण अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले। यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनियाताई यांनी शिवशाही न्यूजचे कौतुक करताना हे एक प्रामाणिक आणि पारदर्शक काम करणारे न्यूज नेटवर्क असून भविष्यात ते आणखी मोठे यश संपादन करेल असे सांगितले। अध्यक्षीय भाषणात राजा माने यांनी संपादक सचिन कुलकर्णी यांच्यातील सातत्य आणि चिकाटीमुळे शिवशाही न्यूज लोकप्रिय होत असल्याचे म्हटले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक सचिन कुलकर्णी यांनी केले, तर कार्यकारी संपादक मनीषा कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश खिस्ते, प्रवीण नागणे, रवी सोनार यांच्यासह शिवशाही परिवारातील अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी हुसेन मुलानी, NTV न्यूज मराठी, पंढरपूर, सोलापूर।